डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। विधान परिषदेत आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत असणारा माणूस असं म्हणून अनिल परब यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला। अशातच चंद्रकांत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे। सरकार म्हणून उत्तर देत असताना जर मंत्री म्हणत असेल योग्य नाही, आम्हाला उत्तराची अपेक्षा एवढीच आहे। मंत्री महोदयांनी प्रश्न सभापती मला प्रश्न विचारून द्या ना, प्रश्न विचारून द्या। आमचा म्हणणं नाही, परत सांगतो, आपण मीडियाच्या समोर सुद्धा सांगितलेलं आहे, बाहेरही सांगितलेलं आहे, प्राध्यापकांची रिक्त पद सुद्धा आम्हाला भरायची आहे। ऐका ना, मी बोलतो, माझी चूक असेल मला दुरुस्त करून द्या। आणि ती भरती करताना सुद्धा आम्ही नियोजन विभागाला, अर्थ विभागाला या जागा भरण्याच्या संदर्भातून परवानगी मागितलेली आहे, परंतु त्यांनी अद्यापही परवानगी दिली नाही। ही गोष्ट सांगितली खरी आहे का? आणि तशा पद्धतीने नियोजन विभागाने, अर्थ विभागाने तुम्हाला जर आर्थिक व्यवस्था दिल्याच्या संदर्भातून भरती करण्यासाठी जर तुम्हाला परवानगी दिली नसेल तर ती कधी करणार आहात? आणि तुम्हाला त्या पद्धतीने आपण ह्यासाठी सुद्धा जो पैसा किंवा अर्थ विभाग लागणार आहे तो देण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे का? सोपं, शशिकांतजींनी माझं काम खूपच सोपं केलं। 5,500 प्राध्यापकांच्या भरतीमध्ये सुद्धा वारंवार वित्त आणि नियोजन परवानगी देईनात। त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला की ताबडतोब भरा। त्यामुळे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, गेले काही दिवस तुम्ही अन्य व्यापात आहात, ही परवानगी मिळाली नाही। GR निघाला 5,500 प्राध्यापकांची भरती। तेच मी सुचवतोय माननीय सभापती महोदय, तेच मी यांना सुचवतोय की मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घ्या। तुम्ही मागा, अरे तुम्ही मागा तर मागा ना। अरे बाबा, पण ते बोलायला उठतील ना सभापती माझ्या नाही, आपण जरा बसा। मंत्री महोदय बोलतायत, आपण बसा। नाही काय बसा मंत्री महोदय, आपलं विक्रम काळे, आपण बसा। मंत्री महोदय उत्तर देतात, बसा जरा। माझं काय झालेलं आहे की राजकीय क्षेत्रात काम करूनही बरं वाटणारं उत्तर मला देता येत नाही। वस्तुस्थिती मी सांगितली की ह्या राज्यामध्ये फायनान्सला ओव्हरलोड करण्याचे अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना आहेत। ती बैठक यांनी मागावी, ती ते देतील हा प्रयत्न मी करतो। मागा तर मागा, अच्छाच पद हे अधिवेशन सव्वा महिना चालणार आहे, खूप वेळ आहे। आजच्याच मुख्यमंत्र्यांना पत्र द्या, मी बैठक लावतो। त्यांना द्या मला नोटीस द्या मला। मंत्री ज्या वेळेला या सभागृहात हतबलता दाखवतोय, हतबलता नाहीये, ही हतबलताच आहे। ते काय म्हणतात की माझ्या हातात नाहीये, मंत्री म्हणून उत्तर देत आहेत, सरकार म्हणून उत्तर देत आहेत। त्यांच्या हातात नसलं तरी त्यांनी या सभागृहात हे दाखवून नाही दिलं पाहिजे की त्यांच्या हातात नाहीये म्हणून। मंत्री त्यांनी असं सांगितलं पाहिजे की मी कसंही करून घेतो। दादांकडनं आमची ही अपेक्षा आहे। मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत असलेला माणूस ज्या वेळेला असं म्हणतो प्रश्नाची दिशा की माझं ऐकलं जात नाहीये किंवा माझ्या अधिकाराच्या बाहेर आहे, आपण मार्गदर्शन करावं की यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे, यांनी ती बैठक लावावी, त्यांनी त्यांची हतबलता कुठे दाखवायची तिकडे दाखवावी। परंतु या उच्च सभागृहात एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याने आपली अशा प्रकारची हतबलता दाखवणं हे काही या सभागृहाला शोभत नाही। मंत्री महोदय, आणि आजच्यात मला एक पत्र द्यावं, ऐका, पत्र द्यावं ना, मी बैठक लावून घेतो। चला, प्रश्न आता मला असं वाटतं की प्रश्न माननीय मंत्री महोदयांनी आपल्या सगळ्या प्रश्नाशी सकारात्मक उत्तर देत असताना अतिशय वस्तुनिष्ठ आपल्या समोर माहिती दिलेली आहे। तथापि त्यांनी अंतिमता मान्य केलेली आहे की आपलं पत्र मिळताच माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती करून तशा बैठकीची व्यवस्था अधिवेशनामध्ये करण्यात येईल। मला वाटतं हा प्रश्न आता संपलेला आहे। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।